नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सहकार भरतीचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि ती एक्झाम 14 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे बरेच जण टेलिग्रामवर विचारत होते किंवा मला यूट्यूब चॅनलला सुद्धा खाली कमेंट्स आल्या की सर आता येत्या दिवसात आपण कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करू शकतो. जसा मी वन विभागाच्या बाबतीत व्हिडिओ बनवला होता, त्याचा फायदा बऱ्याच जणांना झाला. पण त्यातही मित्रांनो एक सांगता येईल की जे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल विथ अनालिसिस मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. आणि रिसेंटली जो पेपर झाला वन विभागाचा किंवा फॉरेस्ट गार्डचा जो सध्या चालू आहे आणि अकाउंटंटचा जो पेपर झाला किंवा त्या लेवलला तो पेपर होता, तर त्या अनुषंगाने तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर सुरुवात करू आपण एकदम काही गोष्टींपासून. ती गोष्ट म्हणजे अशा की मार्कचं डिस्ट्रीब्युशन एकदा आपण कशा पद्धतीने पेपर आहे आणि कशा पद्धतीने पेपर होणार आहे, किती विषय आहेत ते सगळं एकदा फक्त ओव्हरलुक करूया. ठीक आहे, आता जे पद आहेत जसं की सहकारी अधिकारी श्रेणी 1, ठीक आहे, आणि त्यानंतर श्रेणी 2, ठीक आहे. हे जे पद आहेत किंवा हे लेखापरीक्षक श्रेणी 2 आणि सहाय्यक अधिकारी, ठीक आहे, त्यानंतर वरिष्ठ लिपिक, हे जे पद आहेत ना, या पदासाठी कॉमन अभ्यासक्रम आहे किंवा कॉमन पॅटर्न आहे. जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. आता इथं काय म्हटलं मित्रांनो, बौद्धिक चाचणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मॅथ्स वगैरे करायची गरज नाही, सरळ सरळ आहे. आणि TCS हा असा आहे की ते बौद्धिक चाचणीच विचारते, मेंटल ॲबिलिटी असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे बौद्धिक चाचणी हा एक विषय. आणि कसं होणार आहे, या विषयावर प्रश्न करता प्रत्येकी 50 गुण ठेवून, आहे की नाही, प्रत्येकी 50 गुण ठेवून असे ऐकून 100 प्रश्नाचे 200 गुणासाठी पेपर होईल. ठीक आहे, आणि कालावधी किती आहे, 120 मिनिट. प्रत्येक विषयाला किती प्रश्न असणार आहे, 25, गुण किती असणार आहे, 50, आणि असे मिळून ते 200 गुणांची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आता हे दर्जा बघा कसा असणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असणार आहे. पदवी लेवल असणार आहे. फक्त जो मराठी आणि इंग्लिश असणार आहे तो फक्त 12वीचा दर्जा असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पेपर असेल ऐकून. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणि हा जो उच्च श्रेणी लघु श्रेणी आहे हे यांच्यासाठी थोडंसं वेगळं आहे. यांच्यासाठी काय प्रत्येकी 30 गुण आहेत आणि ऐकून 60 प्रश्नाची आणि 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि कालावधी किती राहील, 75 मिनिटाचा. ठीक आहे, आणि हे जे उरलेले किती 80 गुण आहे हे व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे घेण्यात येईल. ठीक आहे, दर्जा कसा आहे, 10वीचा दर्जा आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जमलं तर फॉलो करा, नाही तर काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा शेड्यूल ज्या पद्धतीने करताय त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करा. हे मी काही वेगळं काही सांगतोय किंवा युट्यूबवर बरेच जण काही सांगतायत, त्यांचं काही ऐकण्याची गरज नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्हाला करायचं आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, सरळ सरळ लॉजिक आहे. त्यामुळे कुठलाही तुम्ही याच पद्धतीने फॉलो, काही आवश्यकता नाही. जर याच्यातलं काही चांगलं वाटत असेल तर फॉलो करा, अदरवाईज काही गरज नाही. ठीक आहे, तर बघा इथं पहिला विषय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे ही की तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता उरलेले काही दिवस आहेत, तर उरलेल्या काही दिवसामध्ये जे तुम्हाला येत नाही त्याच्याकडे फोकस करण्यापेक्षा जे तुम्हाला येतं त्याच्याकडे जास्त फोकस करा. म्हणजे ते मार्क तुमचे फिक्स करा. आता बरेच जण तुम्ही जसं की अकाउंटचा अनुभव घेऊन जर तुम्ही पेपर देत असाल तर जीकेचं वास्ट होतं. जीकेचं त्यांनी काही पण विचारलेलं आहे, तुम्ही बघितलं जर पेपर. करंटचे पण प्रश्न असे विचारले की ते खूप म्हणजे टू द पॉइंट विचारलंय किंवा एकदम फॅक्च्युअल डेटा विचारलेला आहे किंवा आकडेवारीच विचारली आहे. तर असे प्रश्न करताना खूप कठीण जाते. म्हणून काय होतं की बरेच जण गोंधळलेले दिसतात जीकेच्या बाबतीत, तर की आता नेमकं याला कसं हँडल करायचं वगैरे. तर गोंधळ जाऊ नका. मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला अर्धा ग्लास रिकामा आहे असं न बघता अर्धा ग्लास पूर्ण भरलेला आहे या गोष्टीकडे फोकस करायचा आहे. जसं की तुमचा एखादा स्ट्रॉंग विषय असेल, जसं की मराठी असेल, तर मराठीमध्ये तुमचं काय येत्या दिवसामध्ये काय असलं पाहिजे की मला मराठीमध्ये माझा एकही मार्क जाता कामा नये, मला आउट ऑफ आले पाहिजेत. हे तुमचं पहिलं लक्ष असलं पाहिजे की मला मराठी क्लिअरच असलं पाहिजे. जो कोणता तुमचा विषय असेल स्ट्रॉंग, आपण मराठी समजूया. जनरली मराठी सगळ्यात सोपा विषय सगळ्यांना जातो, त्यामुळे मराठीमध्ये मला आउट ऑफ घ्यायचा, एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. त्यानंतर येतो विषय बौद्धिक चाचणी, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी म्हणू. बौद्धिक चाचणी खूपच इझी असतो. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुमचा प्रयत्न असा असला पाहिजे की याच्यात सुद्धा माझा एकही मार्क जाता कामा नये. म्हणजे हे 2 विषयाचे मार्क्स तुमचे फिक्स. ठीक आहे, आता राहतो इंग्लिश. आता इंग्लिश हा बऱ्याच जणांना चांगला जातो, सोपा असतो, इझी जातो. आणि इंग्लिश त्या लेवलला विचारत नाही आहे, इझी म्हणजे एक मॉडरेट लेवलला असते. आणि जनरली आपलं बऱ्याच जणांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसल्यामुळे इंग्लिश आपल्याला भारी जातो. पण
आता असं झालेलं आहे, सगळेजण अभ्यास करतायत, सगळेजण ते कॉन्व्हेंटचे मुलं सुद्धा तुमच्या स्पर्धेत आलेले आहेत. त्याच्यामुळे इंग्लिश हा त्यांना सोपा जातो. इंग्लिश बऱ्यापैकी इझी जातो. म्हणजेच काय, काही जणांना इंग्लिश सोपा जातो. म्हणजेच काय, तुम्हाला इंग्लिश सुद्धा चांगलं करायचं आहे. तुमचा प्रयत्न हा असला पाहिजे. मिनिमम मिनिमम मी म्हणतोय 20+ तुम्हाला इंग्लिशमध्ये आलेच पाहिजे. एनी हाऊ 20+ तुम्हाला आलेच पाहिजे. तर तुम्ही 25 पण घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो ना, तुम्ही टार्गेट ठेवायचं 25च आले पाहिजेत. तर इंग्लिश हे झालं कव्हर. आता राहतो सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान किंवा जी.के. ज्याला आपण म्हणू. मित्रांनो, हा विषय असा आहे की याच्यामध्ये चॅलेंज नाही आहे, ते काही पण विचारतात. मग आता हे काही पण जरी विचारत असले तरी आपल्याला जे आपल्या हातचे मार्क्स आहेत त्या जी.के. मध्ये सुद्धा ते आपण परफेक्ट करून गेलं पाहिजे. जसं की मी म्हणेल की 25 पैकी तुम्हाला तुमचे हातचे मार्क 15 प्रश्न तुम्हाला सहज जमतील. उरलेल्या 10 मार्कामध्ये तुमचं सगळं काही डिसाईड होतं. तिथंच तुमचं कट ऑफ डिसाईड होतं मित्रांनो. म्हणून ते 10 मार्कसाठी आपल्याला विशेष करून तयारी करायची आहे. तर पण माझं म्हणणं पहिले असंच राहील, येत्या या 7-8 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे हातचे जे मार्क आहेत ते मिस होऊ द्यायचे नाहीये. जीकेच्या भानगडीत तुम्ही इकडचे सब्जेक्ट मिस करू नका. इकडे पण स्ट्रॉंग करा. ठीक आहे? तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण सामान्य ज्ञानला स्पेशली बाय सब्जेक्ट वाईज जाऊया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, काही हरकत नाही. थोडासा वेळ द्या, पण तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर बघा, आता जीकेला आपण थोडंसं बारकाईने अनालिसिस करू. आणि ही सगळी जी पीडीएफ आहे ना, मी तुम्हाला पीडीएफ ग्रुपवर ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. 1 महिन्यापासून मी शेअर केलेली आहे. तिथं तुम्ही जा, चॅनलला जॉईन करा, तिथून ही पीडीएफ डाउनलोड करा. तुम्हाला बरोबर व्यवस्थित अनालिसिस भेटलेलं आहे. आता आपण पहिला बघू राज्यघटना. आता टीसीएसचा जर विचार केला ना, तर राज्यघटनेवर 1 किंवा 2 प्रश्न असतात. राज्यघटनेवर ते जास्त प्रश्न विचारताना आपल्याला दिसत नाही टीसीएस. मागचा अकाउंटंटचा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा राज्यघटनेवर प्रश्न नाही. आणि राज्यघटनेवर प्रश्न सुद्धा आले तर अगदी बेसिक असतात. म्हणजे कलमवर विचारलेले किंवा एखाद्या ते मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य अशावर प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्हाला कसं करायचं आहे, ही सहकार भरती आहे. तर सहकार भरती रिलेटेड जर काही कोणते कायदे असतील, कसं आहे मित्रांनो, हा टीसीएसचा पेपर आहे. आता टीसीएसची पहिली बॅच झाल्याशिवाय किंवा पहिला बॅच झाल्यानंतर ते कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत याच्याशिवाय आपण काहीच अंदाज नाही काढू शकत. जसं की जनरली सगळ्या जणांनी आपल्या टीसीएसचा पॅटर्न बघितला की मराठीमध्ये 5 प्रश्न पॅसेजचे असायचे आणि 5 प्रश्न इंग्लिशचे. पण त्यांनी अकाउंटंटच्या केसमध्ये तसं काही टाकलंच नाही. म्हणजे तिथं थोडासा हे झाला आपला. ठीक आहे ना? तर म्हणून आपल्याला ते गोष्ट बघायची. तर टीसीएस हा व्हॅरी होत राहतो. टीसीएस हा प्रत्येक एक्झामला त्यांचा थोडासा पॅटर्न चेंज करतो. तर त्यामुळे तुम्हाला अवेअर राहायचं आहे. तुम्ही म्हणजे हा वाचायचाच नाही, हा विषय सोडून द्यायचा असं तुम्ही काहीच करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही. जोपर्यंत पहिली बॅच होत नाही आणि पहिल्या बॅचला कशा पद्धतीने प्रश्न येतात हे जोपर्यंत आपलं क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही अंदाज येत नाही. तर म्हणून पहिली बॅच झाल्यानंतर जर इन केस त्यांनी सहकार रिलेटेड काही गोष्टी टाकल्या, तर तुम्हाला ताबडतोब सहकार रिलेटेड काही वाचायचं आहे. ठीक आहे? तरी इकॉनॉमिक्समध्ये सहकार हा विषय आहे. इकॉनॉमिकचे 2-3 पेजेस ते सहकार रिलेटेड आहे. तेवढे तरी ऍटलिस्ट वाचून घ्या. कारण की रिस्क घ्यायला नको. ठीक आहे? तर सहकार रिलेटेड गोष्टी वाचून घ्या. त्यानंतर राज्यघटनाचा जर विचार केला, राज्यघटनेवर अगदी बेसिक प्रश्न असतात. जसं मी तुम्हाला इथं दाखवतोय बघा. घटक राज्यावर जवळपास आतापर्यंत म्हणजे पूर्ण त्या अनालिसिसमध्ये 40 प्रश्न आहेत. संघ राज्यावर जवळपास 55 प्रश्न आणि पंचायत राज्यावर त्यांनी जवळपास 30 प्रश्न विचारले. ठीक आहे? आता याच्यामध्ये जर आपण बारकाईने परत कॅटेगरायझेशन केलं, घटक राज्य त्यांनी विशेष फोकस केलाय. तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र रिलेटेड सगळ्या गोष्टी चांगल्या करून जा. विधान परिषद, विधानसभा, त्यानंतर लोकसभा, हायकोर्ट, त्यानंतर ते खालचे कोर्ट्स सगळे कायदे विचारतात. त्यानंतर न्यायमंडळ बद्दल काही ना काही तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे हे न्यायमंडळ चांगलं वाचून जा. त्यानंतर न्यायाधीशा संबंधित काही गोष्टी वाचून जा. विधानसभा, विधान परिषद संबंधीचे काही गोष्टी फॅक्ट्स आहेत. वर वाचा, जास्त खोलात जाण्याची गरज नाही. ठीक आहे? तर याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर संघराज्याबद्दल, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर याच्याबद्दल आहे ही पीडीएफ मी ग्रुपवर शेअर केलेली आहे, तिथे जाऊन बघायची आहे. त्यानंतर हे जसं मी तुम्हाला सांगितलं कलमावर प्रश्न आहेत. तर कलमा आपण कोणकोणत्या विचारला आतापर्यंत ते बघा. त्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, काही महत्वाच्या घटना दुरुस्ती, मेन ठळक वाचायचे, जास्त डिटेल नाही जायचं आहे. त्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला राज्यघटनेमध्ये विशेष करून करायच्या. पंचायत राजवर कमी प्रश्न आहेत. पण तरी तुम्हाला 1973 आणि 74 घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीमध्ये कोणकोणत्या समित्या होत्या त्याच्या आधी, तर कोणत्या समितीने कसे कसे ठराव पास केले, तर त्या थोड्याशा तुम्ही वरवर वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे प्रश्न मिस होता कामा नये. तुम्ही जरी म्हणत असाल की तुमच्याकडे कमी दिवस आहेत, तुमच्याकडे कमी दिवस नाहीत, भरपूर दिवस आहेत. या दिवसामध्ये बरंच काही वाचणं होऊ शकते. टोटल फोकस ठेवा. ठीक आहे? त्यानंतर आपण पुढचा विषय बघू, भूगोल. भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न टीसीएस विचारतो. त्यामुळे भूगोल खूप चांगल्याने वाचा. महाराष्ट्राचा पण वाचा आणि
भारताचा पण वाचा, कारण भूगोलावर जास्त कव्हरेज असते, भूगोलावर जास्त वेटेज असते. आता हे बघा, आणि हे चॅनल माझं जॉईन करून घ्या, तुम्हाला ते भेटून जाईल. महाराष्ट्रावर बघा किती, जवळपास 213 प्रश्न आहेत आणि भारतावर जवळपास 40 प्रश्न आहेत. आणि याच्यातही भूगोलमध्ये नेमकं तुम्हाला कसं फोकस करायचं आहे तर हे बघा, जसं की प्राकृतिक, तुम्हाला दोन्ही गोष्टींचा, भारताचा प्राकृतिक वाचायचा आहे. प्राकृतिक मध्ये मग काय, नद्या, पर्वतरांगा, कोणत्या कोणत्या राज्यात कोणती नदी, उपनद्या, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. पर्यावरण रिलेटेड काही करंट अफेअर रिलेटेड गोष्टी वाचायच्या, त्यात आदिवासी जमाती, आणि विशेष म्हणजे नैसर्गिक संसाधने सुद्धा वाचायचं, खनिजे वगैरे, वने, त्यानंतर लोकसंख्या रिलेटेड काही गोष्टी असतात त्या, घनता, लोकसंख्या, त्यानंतर लिंग गुणोत्तर, साक्षरता, ह्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. आता एका पेपरमध्ये असं म्हणतात, मागच्या पेपरमध्ये जम्मू काश्मीरची मुस्लिम 2011ची जम्मू काश्मीर मधली मुस्लिमांची टक्केवारी किती होती, असा प्रश्न आलेला आहे. तर काही गोष्टी तुम्ही करंट अफेअर रिलेट करा, जसं की करंट अफेअर मध्ये त्यावेळी जम्मू काश्मीर रिलेटेड काहीतरी सुरू असेल म्हणून तो त्यांनी प्रश्न तसा लिंक केला. तर असे पण काही करंट घडामोडी वाचताना तुम्हाला करायच्या, ठीक आहे. तर ही भारतासंबंधीच्या काही गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा प्रशासकीय विचारलं जाईल. प्रशासकीय मध्ये मग जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती सीमा कशा पद्धतीने लागून आहे, हे असे प्रश्न. जनगणना खूप महत्वाची. जनगणनेवर 2 किंवा 3 प्रश्न फिक्स आहेत. आधीच्या याच्यात पण होते आणि याच्यात पण राहणार, त्यामुळे जनगणना वाचून जायची आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधने, प्राकृतिक मध्ये नद्या वगैरे, ऐतिहासिक किल्ले सुद्धा वाचायचे आहे. आणि ऐतिहासिक घटनामध्ये ऐतिहासिक सगळ्या गोष्टी करायच्या. ते इतिहासामध्ये सांगतो तुम्हाला, सध्या इथं फक्त आपण भूगोलाचा विचार करू आणि इतर काही घडामोडी. तर भूगोलामध्ये बघा, तर प्रशासकीयमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, क्षेत्रफळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रशासकीयमध्ये करायच्या आहेत, ठीक आहे. तर पुढे याच्यामध्ये बघा, नद्या पण सांगितलं, नद्यावर प्रश्न वाचायचे तुम्हाला, चांगल्या पर्वतरांगा सुद्धा चांगल्या करायच्या, ठीक आहे. तर जवळपास मी म्हणेल ना, तर या 7 दिवसामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या पद्धतीने वाचायच्या. त्यानंतर जनगणना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जनगणनेमधले कोणकोणते मुद्दे वाटायचे आहे, लोकसंख्या, कोणत्या राज्याची, कोणत्या जिल्ह्याची वगैरे कंपॅरिझन मध्ये, आणि आकडेवारी सुद्धा विचारतात. त्यानंतर साक्षरता, त्यानंतर ग्रामीण शहरी लोकसंख्या, आदिवासी जमाती, त्यानंतर घनता, त्यानंतर लिंग गुणोत्तर, ठीक आहे. त्यानंतर युवक, स्त्री, पुरुष, बालक, बालके, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांनी विचारलेल्या आहेत. तर त्यामुळे हे तुम्ही मिस करू शकत नाही. जनगणना महत्वाची आहे, वाचायचीच आहे, ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधनेमध्ये ह्या गोष्टी. तर पर्यावरणावर शक्यतो हे विचारतात प्रश्न. भले सगळ्या महाराष्ट्रानं पर्यावरण वाचून गेले होते अकाउंटंटला, वन विभागाची परीक्षा असल्यामुळे, पण तुम्हाला सांगतो पर्यावरणा रिलेटेड एकही प्रश्न नव्हता. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे की टीसीएस असं आहे, टीसीएस जे तुम्ही विचार करता त्याच्या पलीकडेच जाते. म्हणून सहकार, आपल्याला जरी बरेच जण वाचत असतील पण सहकारावर प्रश्न येतीलच अशी काही शाश्वती नाही, पण आपण रिस्कही घेऊ शकत नाही. आफ्टर ऑल आपल्याला एक्झाम क्रॅक करायची असते. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे इथे बघा, ऐतिहासिक ठिकाणे महत्वाचे मित्रांनो. तुम्ही जे काही ऐतिहासिक घटना आहेत, जसं जागतिक वारसा स्थळ आहेत, किल्ले आहेत, लेण्या आहेत, तर याची इयर सहित तुम्ही लक्षात ठेवा. जसं की अकाउंटंटला एका बॅचला पेपर आलेला, म्हणजे प्रश्न आलेला की जी अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत, त्या अजिंठा वेरूळच्या जागतिक वारसा म्हणून कोणत्या वर्षी डिक्लेअर केलं, तर असे प्रश्न आलेले. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा, कारण अजिंठा वेरूळ लेण्या कुठे आहेत, काय आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि ते कोणाच्या संदर्भात आहे, कोणत्या धर्माशी संबंधित आहे, हे पण सगळेजण वाचतात. पण कदाचित हे प्रश्न सुटतात, कोणत्या इयरला जागतिक वारसा स्थळ दिलं वगैरे, तर हे तुम्हाला थोडंसं बारकाईने करायचं आहे. तर हे लेण्या, किल्ले, संग्रहालय वगैरे तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर थंड हवेचे ठिकाणे, भाषा, शेती, प्रमुख स्थळे, विमानतळे, संशोधन केंद्र, समुद्र किनारा, हे सगळं तुम्हाला भूगोलमध्ये चांगल्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर चालू घडामोडी सगळ्यात महत्वाचा विषय, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न येतात, ठीक आहे. तर चालू घडामोडी बघा, जागतिक, भारत आणि महाराष्ट्र असं कॅटेगरायझेशन आपल्याला करता येईल. जागतिक घडामोडी सुद्धा करताना मेन प्रमुख ज्या भारताशी संबंधित आहेत अशा करायच्या आहेत, ठीक आहे. किंवा जागतिक प्रमुख संस्था, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे स्थापना वर्ष, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि भारताचा संबंध जागतिकशी लावायचा आणि जागतिकचा संबंध भारताशी. आणि त्यातही तुम्ही जेव्हा भारताच्या घडामोडी वाचता, तर भारताच्या घडामोडी वाचताना त्याचा संबंध तुम्हाला महाराष्ट्राशी कनेक्ट करायचा आहे, महाराष्ट्राचा संबंध जागतिकशी कनेक्ट. अशा काही घडामोडी तुम्हाला दिस असतील तर त्या करायच्या. आणि फॅक्च्युअल गोष्टीकडे जास्त लिहा, कन्सेप्च्युअल कडे जास्त ते जात नाहीत. त्यामुळे फॅक्च्युअल टू द पॉइंट विचारतात. समजा फॉर एक्झाम्पल एखादी योजना आहे, ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली असं डायरेक्टली विचारतात, तुम्हाला ते वर्षच माहित पाहिजे. किंवा एखादी योजना आहे, एखाद्या योजनेमध्ये अमक्या योजनेने महिलांसाठी काही निधी पास केला, तो निधी किती पास केला, डायरेक्ट तुम्हाला त्या निधीची अमाऊंट विचारले जातात. तर त्यामुळे असे टीसीएस चालू घडामोडीच्या रिलेटेड प्रश्न विचारतात, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. खेळ वगैरे, स्पोर्ट्स वगैरे तुम्हाला वाचून जायचे आहेत. योजना तुम्हाला चांगल्या वाचायच्या आहेत. अहवाल आणि निर्देशांक तुम्हाला चांगले वाचायचे.
महत्वाचे आहेत. अहवाल आणि निर्देशांकावर प्रश्न आहेत. पुरस्कारावर सुद्धा प्रश्न येतात, तर पुरस्कार सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता जर आपण विचार केला, शाश्वत विकास, हवामान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. साहित्य, खेळ, पुरस्कार, रिसेंट बुक कोणी कोणते बुक्स लिहिले आहेत त्याचं, त्यानंतर निधन झाल्यानंतर निधन कोणाचं झालं, कुठे झालं, त्यांना कोणते पुरस्कार मिळाले होते, त्यांचं विशेष त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी विशेष केलेली कामगिरी, त्यांच्या संस्था याची संबंधी तुम्हाला व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पद्म पुरस्कार आणि शक्यतो ही जी चालू घडामोडी आहे ना, महाराष्ट्र, भारत आणि जागतिक सगळे करताना 2023 चीच करा. मी असं म्हणेल मागचे 6 महिने खूप आहेत, त्याच्यात तेवढंच करा आणि परफेक्ट करा. एकही घडामोडी सोडू नका. म्हणून 6 महिने बेस्ट आहेत. 2023च्या घडामोडी चांगल्या करा. ठीक आहे. हा व्हिडिओ लांबतोय मला माहिती आहे, पण आवश्यक आहे. चला आता इतिहासाच्या काही गोष्टी बघू. इतिहासामध्ये प्राचीनवर 100% असणार आहे. त्यानंतर मध्ययुगीनवर 100% असणार आहे आणि आधुनिकवर सुद्धा 100% असणार आहे. मी तर असं म्हणेल की याचा एक असा एक असे 3 ते 4 प्रश्न तुम्हाला इतिहासा रिलेटेड सापडतात. बेसिक असतात, त्यामुळे खोलात जायची गरज नाही, पण बेसिकच आपल्याला कठीण जातात, कारण की तो इतिहास आपण जनरली वाचलेला नसतो. आता प्राचीनमध्ये बघा, प्राचीनमध्ये साम्राज्य, यादव, वाकाटक, चोल, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य यांच्याबद्दल माहिती काढा. अगदी बेसिक याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. आणि आपण हे माहिती ऑलरेडी टाकलेली आहे. आपण 7वीचा इतिहास कव्हर केलेला आहे, 6वीचा इतिहास कव्हर केला आहे. ते पुस्तकं तुम्ही बघा एकदा, ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये माहिती भेटून जाईल. आणि साहित्य, प्राचीन साहित्य कोणी लिहिले, काय लिहिले याची पूर्ण डिटेल साहित्यांची लिस्ट आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे. ती लिस्ट तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघूयात मध्ययुगीनमध्ये मुघलांवर जास्त प्रश्न आहेत मित्रांनो. मुघल इतिहासावर जास्त प्रश्न आहेत. मुघल इतिहास खूप चांगल्याने वाचून चला. ठीक आहे. त्यानंतर शिवाजी महाराज, पानिपत, मराठ्यांवर सुद्धा प्रश्न आहेत, तर मराठा सुद्धा चांगला वाचा. तर हे मध्ययुगीनमध्ये सापडतं. याचे सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते कव्हर करून घ्या. टेलिग्रामला PDF सुद्धा शेअर केले आहे. त्यानंतर पुढे बघा, आधुनिकमध्ये 1857चा उठाव, राष्ट्रीय काँग्रेस संघटना स्थापना, त्यांचा समाजसुधारक चांगले वाचा. समाजसुधारक, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी लिहिलेले पुस्तकं, याच्यावर सगळे प्रश्न आलेले आहेत आणि येतात, म्हणून तुम्हाला हे चांगले करून जायचे आहेत. त्यानंतर क्रांतिकारक चांगले महत्वाचे आणि महाराष्ट्राचा रिलेटेड थोडासा इतिहास, वर्तमानपत्र, उठाव, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही तुम्हाला सगळं काही दिसतंय असं वाटतं की एवढं कधी वाचायचं, पण मित्रांनो भरपूर वेळ आहे तुमच्याकडे होते. आधी चांगले विषय तुमचे जे मजबूत आहेत ते पक्के करा आणि उरलेला वेळ तुम्हाला रोज डेली याला द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे हे जे समाजसुधारक, कोणकोणते समाजसुधारक, किती प्रश्न आलेत, इथे मी शेअर केलंय, तो तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आता प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, परमहंस समाज, याच्यावर सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. हे सध्या तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्रावर खूप कमी प्रश्न आहेत मित्रांनो. तर अर्थशास्त्राचा आपल्याला एवढा लोड नाही घ्यायचा आहे, पण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला वाचताना काय वाचायचं मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक पाहणी खूप महत्वाची, आणि आर्थिक पाहणीवर 3 ते 4 प्रश्न हे TCS विचारत आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी तुम्ही बिलकुल मिस नाही करू शकत. मी टेलिग्रामवर जमलं तर शेअर करून देईल आर्थिक पाहणी, भारताची आणि महाराष्ट्राची दोन्ही, तर ती आवर्जून बघा, ती महत्वाची आहे. आर्थिक पाहणीमध्ये सुद्धा काय वाचायचं, जमलं तर मी आर्थिक पाहणी रिलेटेड येते 1-2 दिवसामध्ये आर्थिक पाहणीचा संपूर्ण व्हिडिओ टाकून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी महत्वाचं मी क्रक्स त्यातलं तुम्हाला ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. पण आर्थिक पाहणी तुम्हाला वाचायचं आहे. आर्थिक पाहणी इग्नोर करू नका, पूर्ण डिटेल वाचा आर्थिक पाहणी, कारण आर्थिक पाहणीवर डायरेक्ट टू द पॉइंट आकडेवारी त्यांनी विचारलेली आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी रिलेटेड 1-2 प्रश्न आहेत, अगदी बेसिक आहेत, वर तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर संस्था, अमकी संस्था असेल, ती संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली, त्या संस्थे रिलेटेड कोणता कायदा असेल तर ती, त्यानंतर त्या संस्थेचे कोणी महत्वाचे अध्यक्ष, जसं की सेबीचा अध्यक्ष रिसेंटली कोण होता असा प्रश्न विचारला होता, तर याचे अध्यक्ष आणि याचे स्थापना वर्ष चांगले करून घ्यायचे आहेत, तुम्हाला महत्वाचे असतील. ठीक आहे. आणि RBI रिलेटेड काही गोष्टी असतात, RBIचं तुम्हाला वाचायचं आहे. यांनी तर सरळ त्यांनी लास्ट या अकाउंटंटच्या पेपरला RBIचा रेपो रेटच विचारला, त्यामुळे तुम्ही RBI करायचं आहे. RBI वर प्रश्न असतात. ठीक आहे. हे झालं अर्थशास्त्राच्या रिलेटेड. त्यानंतर सायन्स आणि स्टॅटिक जीके, ज्याच्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, सायन्सवर खूप रेअर प्रश्न आहे, 1 किंवा 2 असतो, त्यामुळे सायन्सचा जास्त लोड नाही घ्यायचं झालं तर थोडंसं बेसिक वाचायचं, ऍसिड रिलेटेड गोष्टी, त्यानंतर ते प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, हे तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर सायन्सचे काही गोष्टी, जसं की ते ऍसिडचे नावं असतात, ते काही रिॲक्शन्स असतात ऍसिड बेसच्या, तर त्याच्या संबंधी थोड्याशा काही गोष्टी वाचा. फिजिक्स म्हणजे सायन्सवर मी तुम्हाला सांगतो 1 किंवा 2 रिअरली टाकलं तर टाकलं, नाही तर अदरवाईज टाकत नाही. पण जे स्टॅटिक जीके आहे ना, अदर जीके, जसं की व्यक्तिमत्व,
कुठले रॅन्डम व्यक्तिमत्व उचलतात चालू घडामोडीमधलं आणि त्याचं जन्मवर्ष किंवा त्याच्या रिलेटेड कादंबरी किंवा त्याला मिळालेला पुरस्कार असा. त्यानंतर उत्सव आणि महोत्सव याच्यावर प्रश्न काय माहिती, यांचं टीसीएसचं ते आवडताच विषय आहे. उत्सव आणि महोत्सवावर ते प्रश्न विचारतातच. आमका एखादा उत्सव कुठं साजरा केला जातो, कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो, अशा पद्धती प्रश्न. आणि नृत्यमध्ये ते सरळ आता त्याचं थोडंसं त्यांनी ऍडव्हान्स झालेले आहेत ते लोक. तर नृत्यवर ते डायरेक्ट प्रश्न नाही विचारत की बा अमकं नृत्य कोणत्या राज्यातून आहे, तर एखादी व्यक्ती सांगतात आणि ती व्यक्ती कोणत्या नृत्याशी संबंधित आहे किंवा ती व्यक्ती कोणत्या संगीताच्या घराण्यातून आलेली आहे, असे प्रश्न विचारतात. म्हणजे थोडंसं ते मागे ऍडव्हान्स मागे पुढे थोडंसं जात आहे. नंतर पुरस्कारासंबंधी प्रश्न, पद्म पुरस्कार 100% प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्र भूषण, रिसेंटली जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत ते तुम्हाला चांगल्याचे वाचायचे आहेत. त्यानंतर कलाकृती, एखादी कलाकृती असेल जसं की लोककला आहे, संगीत आहे, त्या संबंधीच्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत चांगल्या. त्यानंतर बुक्स खूप महत्वाचे आहे. ऐतिहासिक महत्वाचे बुक्स, कोणी लिहिले, काय लिहिले, ऐतिहासिक व्यक्ती महत्वाचे आणि त्यांचे पुस्तकं, हे सगळे लिस्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून जायची आहे. आणि चालू घडामोडीचे बुक सुद्धा कोणी लिहिले आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे. आणि हे संत सुद्धा एकदा वाचून घ्या. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ यांच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. आणि हे सगळे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्हाला जाऊन बघायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं इतिहासाच्या बाबतीत किंवा स्टॅटिक जीकेच्या बाबतीत. आणि सायन्स मी तुम्हाला सांगितलंच की डिसीजेस, सेल्स, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, अॅनिमल, विटॅमिन्स, हे तुम्हाला बेसिक गोष्टी करायच्या आहेत सायन्सच्या रिलेटेड. ठीक आहे. तर एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि तुमच्याकडे इथून 7 ते 8 दिवस आहे. 7 ते 8 दिवसामध्ये भरपूर काही तुम्ही करू शकता. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आणि हो, अजून महत्वाचं म्हणजे सहकारची भरती आहे. सहकार रिलेटेड काही गोष्टी वाचून जा. रिस्क घेऊ नका. ठीक आहे. तर त्या थोड्याशा 1-2 दिवसात जेवढं तुम्हाला युट्यूबवर किंवा तुम्हाला त्या गुगलवर किंवा तुमच्याकडे जे इकॉनॉमिक्स पुस्तक असेल, त्या इकॉनॉमिक्स पुस्तकामध्ये सहकार रिलेटेड एक टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्ही वाचा किंवा मला तुम्ही तसा मेसेज करा. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या देसले सरांच्या किंवा रंजन कोळंबे सरांच्या त्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातून तेवढा तुम्हाला शेअर करून देईल. ठीक आहे. तर तेवढी काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट. काळजी करू नका. तुम्ही ऑलरेडी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय असं स्वतःला कॉन्फिडेंट राहा आणि बिंदास एक्झामला जा. एक्झाम तुमची आहे, पोस्ट तुमची आहे. धन्यवाद.